आजचा जो विषय आहे, आम्ही महायुती सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। महायुती सरकारने ही नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी जाहीर मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने करतो। आणि माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपल्या महसूल कर्मचाऱ्यांना सूचना द्या। सर्वसामान्य माणसाला खूप त्रास होतो, लोकांची अडवणूक केली जाते। पक्ष प्रमुख उद्धवजी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पक्ष प्रमुख उद्धवजी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे या सरकारचं करायचं काय? साहेब आमच्या मागण्या सरकारपर्यंत आपण पोहोचवतो। पुढे थोडक्या आम्ही मागण्या पण देताना येतो साहेब, एकदम मोजक्या मागण्या आणि ज्या शेतकऱ्यांसाठी खरोखर उपयुक्त आहेत, ज्या शेतकऱ्यांचा ज्याच्यातून खरोखर फायदा होईल एवढ्याच मागण्या आम्ही तुमच्याकडे केलेल्या आहेत। तहसीलदार साहेब, तुमच्याकडे आता निवेदन आलेलं आहे, तुम्ही सरकार दरबारीवर पाठवाल, परंतु सामान्य माणसाची सरकारी कार्यालयामध्ये खूप हेळसांड होते। आपण सुरुवात तहसील कचेरीपासून करू। सामान्य माणसाला काय आश्वस्त कराल? आता मी निवेदन घ्यायला आलो या ठिकाणी, निवेदन घेतले हे शासनापर्यंत पोहोचवलं। हे झालं निवेदनाचं सर। तहसीलदार साहेब, हो सर, सर्वसामान्य माणसाला तुमच्या कार्यालयामधून न्याय मिळेल अशा प्रकारे काय आश्वस्त कराल? नाही, आता नक्की काय म्हणायचं आपल्याला? साहेब, सर्वसामान्य माणसाला तहसील कचेरीमध्ये आल्यावर तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो, त्यांची अडवणूक होते, ससे ओलपट होते, आपण काय आश्वस्त कराल? मोबाईल नंबर सगळ्यांकडे आहे, मला कुणीही फोन केला तर मी माझा त्याला प्रतिसाद असतो आणि जर कुणाला काय असेल तर मला थेट भेटू शकतात। धन्यवाद साहेब। नंबर देणार का? सरकार कार्यालय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, त्याचप्रमाणे आपले आदरणीय बामणे साहेब असतील, रासकरजी असतील, ॲडव्होकेट जयरामजी, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अजीज खान असतील, आमचे सर्व शिवाजीराजे मिंडे असतील, शिवसेना शहर शाखा जुन्नर, त्याचप्रमाणे सर्व कार्यालयातील सर्व आलेले शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, गट प्रमुख, शेतकरी उन्हाची चटका बसत आहेत, त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या प्रमुख आमच्या ज्योत्स्नाताई असतील, हे सर्व कार्यकर्ते एका फोनवरती या ठिकाणी आलात आणि ह्याचप्रमाणे हे निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण उन्हात आणत आलात। त्याचप्रमाणे जर आपल्या या निवेदनाला न्याय जर मिळाला नाही तर आपल्याला चक्का जाम आळेफाटा असेल, जुन्नर असेल, या दोन्ही ठिकाणी आपण करणार आहोत। यासाठी शेतकरी गाड्या गाड्या भरून आपल्याला आणायच्यात येणार आहेत। यासाठी हे निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण आलात। शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, न्याय देण्याची भूमिका पक्षप्रमुख उद्धव साहेब यांची होती आणि ती कायमस्वरूपी राहावी या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी आलात। सर्व पदाधिकारी सुरेशजी भोर साहेब आभारच मानतो, डबल काम करतो। त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात। काशीद साहेब भावना व्यक्त करता असताना उन्हात आणत आलेले आमचे मिळेवाले वाणी साहेब असतील, त्याचप्रमाणे मोरे सर, त्यांचे सर्व सहकारी, आमचे भाई आशफाक भाई, त्यांचे सर्व सहकारी मित्र, आपण सुद्धा आमचा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी, आवाज घेण्यासाठी या ठिकाणी आलात। आपल्या मनापासून आभार। सर्व शिवसैनिक कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, पाठीमागं असलेले सर्व मित्रमंडळाचं, पदाधिकाऱ्यांचं जाहीर आभार मानतो। आपण या ठिकाणी आलात। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।